कालचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल होता, कारण खूप दिवसाची माझी इच्छा ना काल पूर्ण झाली आहे. पण त्याआधी सकाळी देवपूजा करायला घेतली. सकाळ असो किंवा संध्याकाळ, दक्षूला माझ्यासोबत अशी देवपूजा करायचीच असते. त्याच्यासाठी एक नवीन रेसिपी ट्राय केली होती. आता त्याला जर आवडली ना, नेक्स्ट टाइम नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. मला काही अर्जंट ड्रेसचे शूट करायचे होते, सो ते कंप्लीट करून घेतले आणि केल्याच्या नंतर त्याचं एडिटिंगसुद्धा लगेच करायचं होतं. मी एडिटिंग करत होते तोपर्यंत दक्षू माझ्या मांडीवर खेळता खेळता तसाच झोपी गेला. मग त्याला पटकन आवरलं आणि मग मी आले होते माझ्या माहेरी. इकडचं वातावरण इतकं छान झालंय ना, आता पावसामुळे मस्त ग्रीनरी झाली आहे. इकडे आल्यावरतीच हे दोघे जण इकडे तिकडे फिरायला लागले. मी दक्षूला तिकडूनच येताना रेडी करून आले होते. फक्त आल्यावरती ड्रेस चेंज करता येईल असं वाटलं, पण तो इकडे आल्यावरती ना मस्त खेळायला लागला होता आणि खेळामध्ये इतका बिझी झाला ना की तो माझ्याकडे यायला सुद्धा तयार नव्हता. जेव्हा आपली लहान मुलं असतात ना, तेव्हा सगळे कामं आपली त्यांच्याच पद्धतीने चालतात. म्हणजे त्यांना जसं हवं असेल ना तसंच आपल्याला करावं लागतं. म्हणजे मी तर इतकं ठरवून आले होते ना, पटकन शूट करून पटकन घरी जाईल, पण हा इकडे मस्त खेळामध्ये बिझी झाला. कपडे सुद्धा एवढे घाण केले होते आणि साहेबांना आमच्या मात्र लगेचच झोप आली. झोपेतून उठल्यावरती मग दक्षूला छान छान असे रेडी केलं. खरं तर माझी खूप दिवसाची इच्छा होती की मी स्वामींच्या रूपात ना असे दक्षूचे फोटोज क्लिक करावे. तसं पहिल्यापासूनच मी दक्षूचे असो किंवा शौर्यचे दोघांचेही मेमरी छान छान अशा कलेक्ट करून ठेवते. बाकी आमचे बालस्वामी ना कसे दिसतात ना ह्या रूपात नक्की कमेंटमध्ये कळवा. माझ्या माहेरी ना हे खूप जुनं दत्ताचं मंदिर आहे आणि तिथे ही खूप मोठी मोठी झाडं आहेत, म्हणून हे लोकेशन एकदम परफेक्ट होतं. आम्ही तर हे शूट खूप एन्जॉय केलं. आमच्यासोबत दक्षूने सुद्धा केलं. आता याचे छान छान फोटोज मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेत, पण एक सुंदर असा व्हिडिओ आहे जो की मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. आणि इकडे मात्र शौर्य नायक सायकल खेळत होता आणि फर्स्ट टाइम तो सायकलवरती बसला एवढ्या मोठ्या, आणि तो एकाच टायमिंगमध्ये इतकी छान सायकल शिकला ना, मी तर शॉक झालो होतं. आणि असा होता कालचा दिवस. बाय.